आज 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मार्फत भव्य स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचा शुभारंभ नॅशनल उर्दू हायस्कूल दुर्गाडी चौक कल्याण पश्चिम येथून करण्यात आले। विशेष म्हणजे नॅशनल उर्दू हायस्कूल शाळेतले विद्यार्थी खान मोहम्मद चिश्ती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वेशभूषा परिधान केले होते, तर इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिवराय आई जिजाऊ व मावळ्यांच्या ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषा परिधान करून शिवरायांचे वीरगाथा सादर केले। कार्यक्रमाला कडमापा आयुक्त इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षद गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेसी, उपायुक्त स्वाती देशपांडे, उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त संजय जाधव, उपायुक्त प्रीती गाडेसह शिक्षण अधिकारी विजय सरकटे, बिर्ला कॉलेजचे संचालक नरेश चंद्र, हरीश दुबे, महाराष्ट्र रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, महापालिकेचे सचिव किशोर शेळके, नॅशनल उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल अब्दुल्ला खान सरसह विविध शाळेमधील टीचर्स, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येत या रॅलीमध्ये उपस्थित होते। भव्य रॅलीचे आयोजन नॅशनल उर्दू हायस्कूल दुर्गाडी चौकापासून सकाळी 8 वाजता केले। या रॅलीमध्ये अनेक मान्यवर, माजी पदाधिकारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक व NGOs देखील सहभागी झाले होते। ही रॅली दुर्गाडी चौक, लाल चौकी, सजानन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्रल्हाद केशव आत्रे रंगमंदिरात आल्यानंतर रॅलीचा सांगता करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज की आईकडू साहेबांचा थोडा घोषणा जोरात। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद सर। या ठिकाणी वरती जय महाराज, जय शिवराज। धन्यवाद। अतिशय छान अशा या शब्दामध्ये या विद्यार्थ्यांनी त्यांचं हे गीत सादर केलेलं आहे। आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेले भरारा, कधी संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा, माझ्या शुभांचा दरारा। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि आयुक्त इंदुराणीताई जाखड मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नॅशनल उर्दूचे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि इतरही महापालिका हद्दीतील बऱ्याच शाळांचे बऱ्याच छान असा राजा या ठिकाणी आणि शोभांच्या रूपाने जिजाऊंच्या पोटी या ठिकाणी मिळालेला आहे। आपल्यावर त्या ठिकाणी सदैव आहे। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम मी आपण सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि एवढं सकाळी आपली पदयात्रेसाठी मुलं तसेच त्यांचे शिक्षक, पालक सगळेजण आलेले आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद करते। कल्याण आपला जो शहर आहे तो छत्रपती महाराजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शहर आहे। राजधानीतला जो किल्ला होता तो जिंकला आणि त्याचं नंतर त्यांच्या स्वराज्यावरची जी भूमिका होती ती इथपासून सुरुवात झाली। तेव्हाच्या काळामध्ये तसेच त्यांचा जो चांगला एक प्रशासकीय त्यांची भूमिका होती त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी काम करायला पाहिजे आणि आपण एक चांगला नागरिक म्हणून काम करायला पाहिजे। ते जॉईन होणार आहेत। पुढे सहजानंद चौकामध्ये पण 4 रिक्षा आहे महानगरपालिकेचा।
शासनाचा रिसेंटली घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आपण आज रोजी पदयात्राचं नियोजन केलेलं आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने आणि कल्याणला त्यांचा एक खूप मोठा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे आपण हा पदयात्राची पाथ ही निवडलेली आहे। या ठिकाणी आपण दुर्गाडीवरनं आपला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे तिथपर्यंत ही यात्रा काढतो आहे। याच्यातून आपण मुलांमध्ये यूथमध्ये महाराजांचं बाबतीतली जी त्यातील बुद्धिमत्ता आहे, त्यांचं जो नॅशनलिझम आहे, तसेच त्यांचं जो शौर्य होता या बाबतीतला एक प्रतीक म्हणून त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो आहे। सोबतच एक ऐतिहासिक आठवण त्यांना करून देतो आहे। आणि यावर्षीच एक प्रामुख्याने या रस्त्यावर जात असताना जे नेव्हल म्युझियम आपण महाराजांचंच एक प्रतीक म्हणून इथे स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट कंप्लीट केला होता, लवकरच त्याचा लोकार्पण यावर्षी होणार आहे। तर हा एक खूप महत्त्वाचं वर्ष कल्याणच्या इतिहासामध्ये घडून येणार आहे आणि या निमित्तानं आज आपण जयंती साजरा करतो आहे आणि याच्यामध्ये खूप चांगला पार्टिसिपेशन स्कूल्स कॉलेजेसचे मुलांचा तसेच वेगवेगळ्या संस्थांचा आहे। याच्यानंतर कार्यक्रमामध्ये आचार्य अत्रे रंगमंदिर येथे काही सांस्कृतिक कार्यक्रम तसेच माननीय पंतप्रधान महोदयांचं संबोधन सगळ्यांना आहे। यासाठी सर्व मान्यवर आणि मुलं तिकडनं हे संबोधनाला अटेंड करणार आहे।